अक्षरधनावर प्रेम करणाऱ्या वाचकांचं साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत। आजचा हा 30वा भाग। आपणा सर्वांची दिवाळी आनंददायी झाली असेलच। दिवाळीच्या चविष्ट फराळानंतर आज आपण जमलो आहोत साहित्यिक फराळाचा आस्वाद घेण्यासाठी। पारावरच्या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत 2 साहित्यिक, डॉक्टर सिसिलिया कार्वालो आणि श्री राजीव जोशी। डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचं टिपवणी हे पुस्तक म्हणजे त्यांची जीवनगाथा, तर राजीव जोशींचं जीवनदान हे वेगळ्या विषयावरील पुस्तक आपल्याला सांगतं अवयवदानाचं महत्त्व। या लेखनाशी जवळचा संबंध असलेल्या व्यक्ती आपल्या वाचक प्रतिक्रिया नोंदवणार आहेत। नाशिकच्या रंजना पाटील या टिपवणी या पुस्तकावर आपला अभिप्राय देणार आहेत आणि किडनी प्रत्यारोपणाचे लाभार्थी राजन पाटकर हे जीवनदान या पुस्तकाबद्दल आपले अनुभव सांगणार आहेत। या चौघांचंही साहित्याच्या पारावर मी हार्दिक स्वागत करते। वसईच्या नयनरम्य निसर्गाच्या कुशीत ज्यांचे जीवन फुललं त्या डॉक्टर सिसिलिया कार्वालो आपल्या मनोगतात त्यांच्या या जीवनगाथेचं मर्म नेमक्या शब्दात मांडतात। त्यांनी लिहिलंय, पाणी म्हणजे जीवन। जीवनातही कधी रखरखाट खडखडाट अनुभवास येतोच, पण जमिनीखालचे झरे कुठेतरी ओल ठेवून असतात। खडकाळ विहिरीतही असे झरे स्त्रवत असतात। त्यासाठी प्रतीक्षा करणं ही आपली कसोटी असते। त्या पाण्याचा एक घोट देखील आपल्याला खूप सारी ऊर्जा देत असतो। असे ऊर्जावंत क्षण आयुष्यात खूप उशिरा मिळाले, खडखडाटानंतर मिळाले तरी आपलं जीवन पाणीदार करून जातात। महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरून मराठी भाषेचं अध्यापन करणाऱ्या डॉक्टर सिसिलिया कार्वालो या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्या। बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य अत्यंत मोलाचं असं आहे। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। साहित्य विश्वात स्वतःचं एक स्थान निर्माण केलेल्या डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांची मूळ प्रकृती कवीची, म्हणूनच त्यांच्या ललित गद्य, कथा, संशोधनपर लेखन, अनुवाद अशा विविध अंगी लेखनात काव्यात्मछटा प्रकर्षाने जाणवते। ललितरम्य लेखनशैलीचा नमुना म्हणावी अशी विविध विषयांवरील त्यांची एकंदर 38 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। त्यांच्या ललित गद्य लेखनास अनंत काणेकर, पु ल देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावाची राज्य शासनाचे 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यांचे काव्यसंग्रहसुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवान्वित आहेत। टिपवणी या त्यांच्या आत्मकथनाबद्दल ऐकूया डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्याकडून। नमस्कार। टिपवणी या संदर्भात आपल्याशी संवाद मी साधत आहे। टिपवणी हे माझं स्वकथन किंवा आत्मकथन हा कालस्वर असतो। काळाचा आणि काळातला संघर्ष आपण कसा पेलला तो शब्दात मांडणं, थाटणं हे फार कठीण असतं, पण ते आव्हान मी स्वीकारलं। त्याच्यातलं अतूट नातं जे आहे काळाचं ते मांडण्याचा मी प्रयत्न केला। किंबहुना आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर जेव्हा माझ्यातील संकुचितपण गळून पडलेलं आहे असं मला जाणवलं आणि मला आत्मबल प्राप्त झालेलं आहे असं समजलं,
त्यावेळेला मी आत्मकथन लेखनासाठी सुरुवात केली. किंबहुना या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या होत्या, काही टिपून ठेवलेल्या होत्या. त्याला थोडासा उजाळा दिला आणि हे असंख्य आठवणींचे काजवे लखलखायला लागले. खरं तर ख्रिस्ती समाजामध्ये, मराठी भाषक ख्रिस्ती समाजामध्ये आत्मकथन हा प्रकार फारसा हाताळलेला दिसत नाही. या संदर्भातली खंत मी 2000 साली जेव्हा मराठी ख्रिस्ती समाजाची जे संमेलन झालं, त्या संमेलनाचे अध्यक्ष असताना त्या विचारमंचावरून मी याविषयीची खंत व्यक्त केलेली होती. तर मला असं वाटलं की मग आपणच याची सुरुवात का करू नये, असे समजून मी माझ्या आत्मकथन लेखनास सुरुवात केली. माझ्या आत्मकथनाचं नाव आहे टिपवणी. टिपवणी हा वाडवळी बोलीतील शब्द आहे. किंबहुना अत्यंत साधा सोपा असा त्याचा अर्थ आहे. टिप्प म्हणजे थेंब, वणी म्हणजे पाणी, पाण्याचे थेंब, अश्रूचे थेंब असंही आपल्याला म्हणता येईल. माणिकपूर हा गाव म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असलेला आणि दगडांचा प्रदेश. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी आमची विहिरीवर जे नंबर लागत, 2-2, 3-3 दिवसांनी आम्हाला पाणी मिळत असे. विहिरीत पाण्याचे झरे वळण्यासाठी जो वेळ लागत असे, त्या काळात आम्हाला डोळ्यातून टिपं गाळावे लागत असत. तर हे जे पाणीदार अशा प्रकारच्या आठवणी आहेत, त्या आठवणी सुद्धा आपण शब्दांकित कराव्या असं मला वाटलं आणि तेच बोलीतला तो शब्द, ते शीर्षक मी माझ्या स्वकथनासाठी दिलेलं आहे. टिपवणीत मी माझ्या आयुष्यातील परिवर्तनाचे टप्पे मांडलेले आहेत. एक म्हणजे शिक्षणाने माझ्या स्वतःमध्ये परिवर्तन झालं. आईवडिलांनी मला शिक्षणासाठी लावलं आणि त्यामुळे मराठी माध्यमातून जे माझं शिक्षण झालं, त्यामुळे मला जे शिक्षण घ्यायला हवं होतं ते त्याचं आकलन योग्य पद्धतीने होत गेलं असं वाटतं. विविध भाषांची आवड निर्माण झाली, साहित्याची आवड निर्माण झाली. लेखनाचा वारसा मला नाही. आमच्या घरात कोणी लेखन केलेलं नाहीये, कोणत्याही कलेचा वारसा नाहीये. परंतु आईवडिलांच्याकडून मिळालेली संवेदनशीलता आणि त्या आईवडिलांच्या दोन्ही बाजूंकडून, आजी आजोबांच्याकडून मिळालेली संवेदनशीलता आहे. कारण शेतीवाडी काम करणारी ही माणसं होती, निसर्गाच्या सहवासात असलेली ही माणसं होती. त्यांच्या हातापायाला लागलेली माती आजही माझ्या हातापायाला लागलेली आहे. ती संवेदनशीलता, तो स्पर्श मला जाणवत होता आणि तो मी आजपर्यंत जपून ठेवला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी हे सगळे माझे अनुभव आणि त्या स्मरणातून मिळालेले सगळे अनुभव मी शब्दात टिपून ठेवू शकले. माझ्या जीवनानुभवाचा ताळेबंद मी टिपवणीमध्ये मांडलेला आहे. त्याच्यापैकी एक प्रकरण आहे पाण्यातला पैटा. आमच्या गावाचे नाव बरामपूर. या शब्दात राम आहे. या गावात सारे ख्रिस्ती लोक राहत असताना राम या शब्दाला सामावून घेणाऱ्या बरामपूरचा अर्थ काय असावा? हा शब्द ब्रह्म या शब्दाचा अपभ्रंश आहे असं नंतर कधीतरी कळलं. वडीलधाऱ्यांच्याकडून आम्हाला सांगितलं जायचं की रात्री गावात बरम्या फिरतो. घोड्यावरून फिरताना त्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो. मग बरम्या म्हणजे ब्रह्मदेव हाही अर्थ कळत गेला. परंतु ख्रिस्ती वस्तीत ब्रह्मदेव का फिरत असावा असाही प्रश्न उपस्थित होईल. आमच्या गावाला लागूनच उमेळमान हे गाव. येथे सारी आगरी लोकांची वस्ती, सारी दुकानं या भागात होती. त्यामुळे कटे गेलाय, कुठे गेलाय, की उत्तर येई मानेत गेलाय. मग असेही वाटू लागले की ही मान म्हणजे ब्रह्मदेवाची मान तर नसावी. गावातील लोकांची घरं कुडाची आणि चर्च हे लाकडं व कारवीच्या कुडाने उभारलेलं, ताडाच्या झावळ्यांनी शाकारलेलं असं होतं. चर्च विस्तीर्ण तलावाच्या काठावर विसावलेले आणि मानेतले मंदिरही तळ्याच्या काठावर विसावलेले. त्या मंदिराच्या आसपास भगवी छाटी पांघरलेले साधू छोट्या छोट्या कुटीत राहत असत. ते एकामागोमाग एक रस्त्याने जाऊ लागले की झेंडूच्या फुलांची मालाच गावाला तोरणासारखी बांधली की काय असे वाटे. धुपाचा गंध आणि घंटीचा मंजूळ आवाज पहाटे पहाटे प्रसन्न वातावरण निर्माण करीत असे. इकडे तळ्याकाठच्या चर्चमध्ये शुभ्र झगे घातलेले धर्मगुरू वास्तव्य करीत. पहाटेपासून चर्चच्या परिसरात ते फिरू लागले
की पांढरी शुभ्र रोजरी जपमाळ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ बांधली आहे असे वाटे. एका बाजूला ही शुभ्र रोजरी व बुचाची उफललेली फुले इतस्ततः पसरलेली आणि त्यांच्या मंद सुगंधाने सारा गाव गंधित झालेला, आणि तिकडे फुलांची माला गावाला बांधलेली. यात मंदिर आणि चर्चमध्ये जाणारी येणारी आणि तेथूनच आपले रोजचे व्यवहार करणारी माणसं गुण्यागोविंद्याने राहत असलेली. पोर्तुगीजांच्या काळातील धर्मांतराने येथील गावांना आणि लोकांना कोणतीही बाधा आणली नव्हती आणि आजही असा कोणताही व्यत्यय निर्माण झालेला नाहीये. चर्च आहे तेथेच आहे, त्याचा मनोरा आकाशापर्यंत भिडणारा झालेला आहे. मंदिर आहे तेथेच आहे, आपला मोठा कळस सांभाळीत ते स्थिर आहे. अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, परंतु नवी वस्ती वाढत गेली आणि रस्ते गर्दीने फुलून गेले. परंतु उमेळमान आणि बरामपूर येथील मंदिरापासून चर्चपर्यंतच्या आणि त्याच्या पल्याडच्या सांस्कृतिक एकात्मतेला अजूनही धक्का बसलेला नाही. मंदिर आणि चर्चकडील तलाव आक्रसत गेलेत, परंतु त्यांचं त्या तलावातील पाण्यातलं प्रतिबिंब मात्र लख्ख आहे. त्यावर विस्मरणाचा वयेटा म्हणजे सावली पडलेली नाही, कारण तो होता पाण्यातला पयेटा, पाण्यातलं प्रतिबिंब. आता शेवटचं जे प्रकरण आहे वैदचा वयेटा, याच्यातला एक छोटासा भाग वाचून दाखवते. बदल तसा माझ्यातही होत होता. शिक्षणाने व्यक्तिमत्वातच खूप परिवर्तन होत गेलं. संस्कारांचाही प्रश्न असतोच, त्यामुळेच तर आंतरिक ऊर्जेचा वापर करू शकले. आपण स्वतः स्वावलंबी झालो म्हणून कुटुंब सोडून देणं, घरातील दुर्बलांना वाऱ्यावर सोडणं मला योग्य वाटलं नाही. आयपायने शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि माझ्यातील ऊर्जेला कालवे काढून दिले. हाडकुळी काटकुळी, अथ मरेल की तथ मरेल अशी पोलिओग्रस्त मुलगी म्हणून त्यांनी माझी विशेष काळजी घेतली. दुबळ्या पायांना बलवान केले म्हणून तर ताठ कण्याने आज उभी राहू शकले. खांदेही मजबूत केले, त्यामुळे कुटुंबातील कित्येकांचा क्रूस वाहण्यासाठी सिमोन सेरेनेकर होऊ शकले. कार्व्हालो हे आडनाव कशावरून आलं असावं हा प्रश्नही मला सतत भेडसावत असे. त्याचा अर्थ मीच लावला. कॅल्व्हरी डोंगरीशी असलेलं त्याच्यातलं साम्य मला दिसलं. कॅल्व्हरी आणि क्रुसाचं नातं माझ्याशीच जुळलेलं आहे आणि येथेच मला माझं मूळ जाणवलं. जेथे पाय ठेवला तेथे समस्यांचे डोंगर उभे राहिले होते, पण ते उपसण्याचे बळही मिळत गेले. जणू डोंगरे कुळाशी माझी नाळ जुळलेली होती. वसईतील माणिकपूर गाव हे सर्वधर्म सामंजस्याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. सर्वसमावेशक समाजासाठी ते नक्कीच प्रेरणादायी आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माजी उपाध्यक्ष आणि स्वराज्य नॅरो फॅब्रिक्सच्या संचालक रंजना पाटील या नाशिकमधील नावाजलेल्या उद्योजक आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची साहित्यभूषण ही पदवी विशेष प्रावीण्यासह त्यांना प्राप्त झाली आहे. रंजनाताई या नेमबाजीतील सुवर्णपदाच्या मानकरी आहेत. आज त्या टिपवणी पुस्तकावरील आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी इथे आलेल्या आहेत. डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो या दोन संस्कृतींचं एक मनोज्ञ भेटकलम आहे असं मी मानते. कलम ही संज्ञा लेखणी आणि रोप या दोन्ही संदर्भांनी वापरली आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचे 100 वर्षांनंतर भेटीला आलेलं टिपवणी हे एक धाकटे भावंड आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अत्यंत विपरीत परिस्थितीत वाढत गेलेल्या या लेखिकेने आज मराठी साहित्यामध्ये आपले अढळ पद निर्माण केलं आहे. ते केवळ संस्कारांच्या सच्चेपणामुळे आणि तिच्या ज्ञानार्जनाच्या तीव्रतेमुळेच शक्य झाले आहे. आपण जगलेल्या बोचऱ्या क्षणांची कुठलीही कटुता न ठेवता त्या आठवणींचे अत्यंत सुंदर रूपांतर करण्याची सिसिलियाची हातोटी ही एखाद्या अल्केमिस्टला लाजवेल अशी आहे. विहिरीच्या तळाशी पाझरणाऱ्या झऱ्यांचे माणसाच्या अंतःकरणातल्या मायेच्या झऱ्याशी तुलना करणारी ही लेखिका येण्या जाण्याच्या वाटेवरच्या तळ्यामध्ये गळणाऱ्या रंगीबेरंगी पाकळ्यांनी मोहित होते, पण व्यवहारात दडून बसलेल्या कोणत्याही मोहाचे क्षण तिला दिसतच नाहीत.
बालपणाच्या आठवणींचे कोवळे पण या लेखिकेच्या वाट्याला अगदी अपवादाने जरी आले असले, ज्या समृद्ध आणि परिपक्व मुशीमधून ते शब्दांकित झालेले आहे, सकारात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. लेखिकेने प्रत्येक नकारात्मक संदर्भ, संकट किंवा योगायोग, परिस्थिती किंवा संकटांना परिसस्पर्श करून त्या संदर्भाचे देखणे शिल्पात रूपांतर केलेले आहे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या घरीदारी अनेक लहान थोर माणसं मला भेटली. सिसिलिया यापैकीच एक. इतक्या वर्षांच्या सहवासामध्ये असे एकदाही जाणवले नाही की ह्या लेखिकेचे बालपण इतके कष्टात गेले असेल. म्हणूनच तिचा समृद्ध, सुशील आणि अभिरुची संपन्न दृष्टिकोन अबोलीसारखा असूनही भावणारा आहे. अगदी क्षुल्लक कारणासाठी निराश होणाऱ्या प्रत्येकासाठी टिपवणी हे अनुभवाचे बोल एक नवसंजीवनी आहे. वाळूला तावून, सुलाखून, सुसंस्कारित करून तिच्यातून जशी बिलोरिकाच उभरावी तसं हे आत्मचरित्र उतरले आहे. अत्यंत पारदर्शक, नितळ, निर्मळ आणि सुंदर. धन्यवाद. आपल्या देशात दानाची थोर परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आली आहे. महाभारतातील कर्ण म्हणजे दानशूरतेचा आदर्श. कुरुक्षेत्रावरील एक प्रसंग सांगतात की युद्धात कर्णाचा अंतसमय जवळ आलेला असताना त्याच्याकडे याचना करण्यासाठी एक वृद्ध याचक येतो. युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या पुत्राच्या अंत्यविधीसाठी त्याला काही रक्कम हवी असते. अंतिम क्षण जवळ आलेला असतानाही देण्याची भावना कर्णाच्या मनात जन्म घेते आणि तो आपला सोन्याचा दात उपटून त्या वृद्धाला सुपूर्द करतो. मला वाटतं कर्णाचा हा दात हे आधुनिक अवयवदानाचं प्रतीकच म्हणावं लागेल. मरणोत्तर अवयवदान हा विषय आणि त्याचं महत्त्व लोकांना कळावं म्हणून राजीव जोशी यांनी जीवनदान हे एक आगळं वेगळं पुस्तक लिहिलं आहे. पेशाने पैशाचे व्यवहार करणाऱ्या राजीव जोशी यांच्या अंतरी एक संवेदनशील लेखक वसलेला आहे. 20 वर्ष विदेशी बँकेत नोकरी आणि नंतर 25 वर्ष अर्थसल्लागार म्हणून कार्यरत असताना त्यांचा लेखन प्रवास चालूच होता. 65हून अधिक एकांकिका आणि 25 प्रायोगिक आणि स्पर्धांसाठी नाट्यलेखन करताना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे अनेक सामाजिक समस्यांचा वेध घेतला आहे. त्यांनी 3 व्यावसायिक नाटकंसुद्धा लिहिली आहेत. पैकी लंडनच्या आजीबाई या नाटकाचा प्रयोग खुद्द लंडन आणि इस्रायलमध्ये झालेला होता. नाट्यदर्पण, मटा सन्मान यासाठी त्यांनी परीक्षक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. अनेक दैनिकातून आणि साप्ताहिकांमधून त्यांनी अर्थ, बँकिंग विषयक विपुल लेखन केलेलं आहे आणि अर्थसाक्षरतेचा त्याद्वारे त्यांनी प्रसार केला आहे. घरकुल आणि बंदिनी या मालिकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. अलीकडे ते अवयवदान या विषयावर लेखनाद्वारे प्रचार कार्य करत असतात. नमस्कार, मी राजीव जोशी. ग्रंथालीने माझं पुस्तक प्रकाशित केलं आहे ऑर्गन डोनेशन या विषयावरील जीवनदान. त्या संदर्भातली मी माहिती देणार आहे. म्हणजे मुख्य म्हणजे त्याचा लेखन प्रवास कसा घडला हे मी तुम्हाला सांगणार आहे. तसं बघितलं तर प्रत्येक लेखकाला आपलं जे कथानक किंवा गोष्ट सुचत असते त्याला काही ना काहीतरी निमित्त असते. कधी बातम्यातनं कळते, कधी आपल्या भोवती घडणाऱ्या सामाजिक घटनांमधून असते, कधी आपल्या कोणा परिचितांच्या ह्याच्यातनं आपल्याला गोष्ट कळते किंवा काही व्यक्तिरेखामधनं आपल्याला काही सुचते किंवा एखादा छोटासा स्पार्क आपल्याला मिळतो आणि त्यातनं आपल्याला ती प्रेरणा मिळते. माझ्या लेखन प्रवास आत्तापर्यंत बघितलं तर मी त्या पद्धतीने मोरू द पोल्युशन ही जी केली त्यावेळेला पोल्युशन 76-77 साली सुरू झालं होतं आणि त्याच्यावरनं मी सामाजिक आणि सांस्कृतिक पोल्युशन असा तो विषय घेतला होता. त्यानंतर मी बँकिंगमध्ये असताना मी हर्षद मेहताचं जे स्कॅम झालं होतं त्या संदर्भात नाईटमेअर नावाची एकांकिका केली होती.
सुहास दाते नावाची एकांकिका आहे, त्याच्यामध्ये सेक्स चेंज ऑपरेशन हा विषय मी मांडला होता. तसं बघितलं तर अशात सामाजिक विषयांवर लिहित असताना मला अचानकपणे ऑर्गन डोनेशन, अवयवदान या विषयाकडे कसं वळावंसं वाटलं, कोणतं निमित्त ठरलं, ती कहाणी फार वेगळी आणि रंजक आहे. त्याबद्दल मी आता शेअर करणार आहे. आमचा शाळेपासूनचा मित्र राजन पाटकर हा आमच्या एकांकिकेत नाटकात काम करायचा आणि त्याप्रमाणे तो नोकरी सांभाळून, इंजिनियर असल्यामुळे नोकरी सांभाळून आमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये असायचा. एकदा आम्ही सिरियल करत होतो सह्याद्रीला, तुझं माझं जमेना. तर पहिल्या काही एपिसोडमध्ये त्याचं सगळं नॉर्मल होतं आणि 4 महिन्यांनी शूटिंग केलं तेव्हा बघितलं तर त्यावेळेला त्याचं वजन जवळजवळ 85 किलोनी वाढलेलं होतं. म्हटलं असा फरक काय झाला, की असं काय घडलं? तर तो म्हणाला नाही, मला ट्रीटमेंट चालू आहे आणि माझ्या किडनीचा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याच्या पूर्ण घराण्यामध्ये किडनीचे विकार आहेत आणि सगळ्यांना त्याचं किडनीचे आजार झालेले आहेत आणि त्यांना त्रास झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली आणि मग लक्षात आलं की दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. मग डायलिसिस सुरू झालं. असं करता करता एक वेळ अशी आली की डॉक्टरांनी सजेस्ट केलं की आता डायलिसिसनी काम होणार नाही, तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. मग किडनी डोनर शोधायला लागेल आणि बाजारात तर किडनी विकत मिळत नाही. मग त्यांनी काय केलं, अशावेळी त्याच्या रिलेटिव्ह आणि ह्याच्यामध्ये चौकशी करावी लागते. तर त्याच्या सख्या बहिणींनी तिच्या दोन्ही किडन्या चांगल्या, सुरक्षित आणि हेल्दी होत्या. तिने सांगितलं मी किडनी देते तुला, आणि त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. त्यावेळेला नेमका मी त्याच्याबरोबर लीलावतीमध्ये होतो. त्यावेळेला तो इतका प्रसन्न होता, इतका असं वाटते की कोणाला वाटेल टॉन्सिलचं ऑपरेशन झालंय, इतका तो मोकळेपणाने बोलत होता. तर त्याने मला सुचवलं की अरे राजू, तू ह्या विषयावर लिहायला पाहिजे, सामाजिक विषय आहे आणि लोकांमध्ये प्रचार काही व्हायला पाहिजे. मग मी म्हटलं बाबा मी कॉमर्स बँकिंगचा माणूस आहे. मग त्यांनी डॉक्टर भरत शाह, डॉक्टर प्रशांत राजपूत यांच्याकडे मला नेलं. आवश्यक माहिती मी गोळा केली. मग मला अचानक त्यातनं गोष्ट दिसली की स्वर्गामध्ये यमराज कंटाळलेला आहे की इकडनं आपले माणसं जास्त मरत नाहीये. तर का मरत नाही, तर कशामुळे असं होते, तर लोकांनी आता ऑर्गन डोनेशन सुरू केल्यामुळे माणसांचं मरण्याचं, मृत्यूचं प्रमाण हे घटलेलं आहे. तर यम स्वतः चिंतेत पडलेला आहे. आणि ही घटना मला अशी दिसल्यानंतर मी त्याच्यावरती साधारण आपण म्हणतो त्याप्रमाणे स्किट म्हणजे नाटुकल्या पद्धतीने ते लिहिलं आणि ते आम्ही सादर केलं. तर पहिला प्रयोग इतका चांगला झाला की आमच्याकडे काम करणाऱ्या मुलीला विचारलं की तू कुठल्या कॉलेजमध्ये MBBS केलंय म्हणून. दुसरा तिसरा प्रयोग जो झाला तो आम्ही ह्याला केला यशवंतराव चव्हाण सेंटरला, नरिमन पॉइंटला. तिथे 700हून अधिक डॉक्टर जगातनं आले होते, वर्ल्ड कॉन्फरन्स होती. मी डॉक्टर भरत शहाना रिक्वेस्ट केली की आपण हिंदीतनं हे सादर करतोय, त्यांना ही हिंदी कळणार नाही तर त्याने इंग्लिशमधून त्याचे सिनॉप्सिस द्या. त्यांनी ते सिनॉप्सिस ऐकवले आणि ते नाटकलं आमचं लोकांपर्यंत इतकं पोहोचलं की स्टँडिंग ओवेशन मिळालं. काही लोकांनी, अमेरिकन डॉक्टर्सनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण शूट केलं. नंतर मग हा सिलसिला सुरू झाला. म्हणजे राजन पाटकरनी स्वतः किडनी ट्रान्सप्लांट रेसिपिएंट झाल्यानंतर हा प्रचार करायचं ठरवलं. डॉक्टर भरत शाह, डॉक्टर प्रशांत राजपूत हे पण दर रविवारी करत होते, व्याख्यानं द्यायची आणि व्याख्यानाच्या पाठोपाठ आमचा परफॉर्मन्स असायचा. राजन पाटकर ज्यांनी किडनी मिळालेली आहे असा मनुष्य नॉर्मल आयुष्य जगतोय आणि परफॉर्म करतोय हे बघून लोक अचंबित व्हायचे. आणि यातनं आम्ही दर वर्ल्ड किडनी डेला एक नवीन नाटिका लिहायचं आम्ही जणू व्रतच आरंभलं. 5 वर्ष आम्ही सातत्याने केलं. मी रेडिओसाठी पण लिहिलं, कारण काय खेडेगावातल्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. तुम्हाला सांगतो आश्चर्य म्हणजे डॉक्टर आणि नर्सेस, बँगलोरमधल्या डॉक्टरांनी पण याचे प्रयोग केले आणि स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि याचे जवळजवळ 9 ते 10 भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. आमची एकच इच्छा आहे की याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. आणि ग्रंथालीकडे पण आम्ही हा विषय जेव्हा म्हटला तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्येच याचं अप्रुव्हल आलं की नाही, हा विषय समाजापर्यंत जाण्यासाठी पुस्तक असायला पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं पूर्वी म्हटलं जाते जनजागृतीसाठी स्ट्रीट प्ले केले जायचे, पथनाट्य केलं जायचं, हा पथनाट्याचाच वेगळा आविष्कार आहे. जरी सोशल मीडिया आलेलं असलं ना तरी पथनाट्य हा फारच पॉवरफुल फॉर्म आहे. आणि मला ते स्वतःला जाणवलं. मी हिंदीमधनं लिहिलं, मराठीतनं लिहिलं आणि अनेक भाषातनं याचे प्रयोग होत आहेत. आणि मला वाटते
हा विषय न संपणार आहे, कारण माणसाला अवयवांची गरज लागते. सगळे अवयव काही माणूस बनवू शकत नाही आणि आपले अवयव मृत्यू पश्चात हे जाळणं किंवा पुरण्यापेक्षा जर त्याचा विनियोग दुसऱ्या माणसानं जीवनदान देण्यासाठी झाला तर नक्कीच हवा आहे. आणि ब्रेन डेथ होतो त्या ठिकाणी तर अशा तऱ्हेने अवयवदान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते पुस्तकाचा हाच हेतू आहे आणि पुस्तकाच्या माध्यमातून लोकांनी या विषयाचं गांभीर्य समजून घेतलं तर आपले अवयव हे इतरांना उपयोगी पडतील आणि त्यांना जीवनदान मिळेल असं मला नक्की वाटते. आणि त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि याचा प्रचार आणि प्रसार करा. धन्यवाद. मैंने पूछा अपने भगवान से, अरे देवा, काय दिवस दाखवलास रे मला. अब मैं किसके सहारे जीऊंगा. जीने का कोई मकसद ही नहीं रहा. इतने में एक औरत आई और बोली, दीपक ने कुछ कार्ड साइन किए हैं, अपने सब ऑर्गन्स दान किए हैं, ऐसा कह रही थी. उनको मेरी सम्मति चाहिए थी. मैंने कहा, जैसे दीपक की इच्छा हो वैसे करना. फिर शायद दीपक के अच्छे ऑर्गन्स निकाल दिए गए और जिनको उनकी जरूरत थी उन्हें दिए गए. मैंने डॉक्टर साहब से बहुत विनती की, मुझे इन लोगों से मिलना है, उनसे बातें करनी है. कुछ दिनों बाद डॉक्टर साहब ने मुझे बुलाया और उन लोगों से मिलवाया. किसी को दीपक की आंखें मिली थी तो किसी को दीपक की किडनी, किसी को लीवर मिली थी और किसी को क्या क्या. और देखते देखते मेरा परिवार बढ़ते गया. आज मेरे 4 बेटे हैं, 4 बहुएं हैं और नन्हे नीने पोता पोतिया. मैं बहुत खुश हूं. ये राशिद है ना, राशिद, ईद के दिन मुझे सिर खुरमा ला के देता है. ये रोनी क्रिसमस के दिन मुझे घर लेके जाता है, केक खिलाता है, न्यू ईयर पार्टी करता है. दिवाली का त्योहार मैं सुनील के घर पे मनाता हूं. उसके छोटे छोटे बच्चों के साथ फटाकड़े फोड़ने में, कंदील लगाने में बहुत मजा आता है. अरे हाँ, मैं तो भूल ही गया, नवरात्रि में मैं हिमांशु भाई के घर जाता हूं, डांडिया खेलता हूं. ऊपर से अगर मेरा दीपक देखता होगा ना तो कहता होगा, बाबा काय करता है तुम्ही. अब उसे जीने का सहारा मिल गया है और मकसद भी. दीपक की याद तो आती रहती है, मगर जब दीपक की याद आती है ना, मैं इन सबको देखता हूं, उनसे बातें करता हूं. इन्हीं में मुझे मेरा दीपक दिखाई देता है. मेरा घर का दीपक तो बुझ गया, लेकिन जाते जाते मेरे दीपक ने इन सभी के घरों में उजाला कर दिया. मुझे गर्व है, मुझे अभिमान है मेरे दीपक पर. मेरा दीपक आज भी जिंदा है. दीपक अमर है, अमर है. मित्रांनो, या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 नोव्हेंबरला जागतिक अवयवदान दिवस आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून आपण सर्वांनीच या विषयाकडे अधिक जागरूकतेनं पाहण्याची गरज आहे. व्यवसायाने अभियांत्रिकी सल्लागार असलेले राजन पाटकर हे अभिनयाची उत्तम जाण असलेले कलाकार आहेत. नवजीवन आणि स्वल्पविराम ही त्यांची 2 पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचं किडनी प्रत्यारोपण झालेलं असल्यामुळे त्यातली दाहकता त्यांनी अनुभवलेली आहे. ऐकूया अवयवदान मोहिमेतील आघाडीचे कार्यकर्ते राजन पाटकर यांची जीवनदान या पुस्तकावरील प्रतिक्रिया. राजीव जोशी लिखित जीवनदान ह्या पुस्तकाचं किती महत्त्व आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या देशातील अवयवदानाच्या सद्यस्थितीची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या देशात अंदाजे दरवर्षी 5 लाख लोक किडनी विकाराचे शिकार होतात.
त्यातील कसंबसं 4,000 लोकांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याची संधी मिळते, कारण अवयवच उपलब्ध नसतात. आपल्या देशात अवयवदानाची माहिती सर्वदूर पसरलेली नाही आहे. त्याची महती काय आहे हेही लोकांना ठाऊक नाही आहे. त्यामुळे बरेच गैरसमज आहेत. लोकांमध्ये अवयवदानाविषयी भीती आहे आणि ही भीती दूर करण्याचं, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राजीव जोशींचं हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे करतं. राजीव जोशीने हे पुस्तक लिहिताना डॉक्टरांची मदत घेतलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती माहिती कोणतेही फेरबदल न करता किंवा लेखनाचं स्वातंत्र्य न घेता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व करताना कोणताही प्रचारकी थाट त्याच्यामध्ये येत नाही. साध्या, सोप्या, सरळ भाषेत लोकांना समजेल अशा शब्दामध्ये ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. ह्याच्यात ज्या एकांकिका समाविष्ट केलेल्या आहेत त्या मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला हव्या त्या भाषेत त्यांचं सादरीकरण करणं शक्य आहे. तसंच या एकांकिकांची मांडणी अशा प्रकारे आहे की कोणत्याही तांत्रिक अंगाचं मदत घेण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे कुठेही कधीही या एकांकिका सादर केल्या जाऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एकांकिका संग्रह नव्हे, यात डॉक्टर भरत शहा, डॉक्टर प्रशांत राजपूत या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन करणाऱ्या लेख देखील समाविष्ट केलेले आहेत. तसंच किडनी आणि किडनीविषयी माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक संग्रही असायला हवं असं मला मनापासून वाटतं. मंडळी, आजच्या लेखकांची मनोगतं आणि वाचकांच्या प्रतिक्रिया ऐकून ही पुस्तकं वाचायची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. संग्रही ठेवावीत अशी ही पुस्तकं ग्रंथालयाच्या दादर कार्यालयात सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. आपण त्यांच्या या नंबरवर संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी नव्या साहित्यिकांसोबत साहित्याच्या पारावर. नमस्कार.